नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते वसत्व मम जीवाग्रे सर्व विद्याप्रदायी. नमस्कार मंडळी. आज उन्नतीचा डोहाळे जेवण आहे. एक अतिशय आनंदाचा आणि कौतुकाचा सोहळा आहे आणि आपण सगळे त्या सोहळ्यामध्ये सामील झालेलो आहोत. रानडे कुटुंबांनी आपल्याला सामावून घेतलेल्या या सोहळ्यामध्ये आमंत्रित केलेलं आहे. त्याबद्दल आपण रानडे कुटुंबियांना धन्यवाद देऊया. ते आपल्याला या सोहळ्यामध्ये त्यांनी सहभागी करून घेतलेला आहे, म्हणून आधी त्यांना धन्यवाद. आपल्याकडे आई याला खूप महत्व आहे. आपण वेगवेगळ्या विभूती जर बघितल्या, प्रभू रामचंद्र आहे, भगवान श्रीकृष्ण आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हे कसे घडले? हे आपोआप घडले नाही. त्यांच्या आईने त्यांना घडवलं. आई ही निर्माती आहे. निर्मितीची शक्ती, निर्मितीची ताकद तिच्यामध्ये आहे. त्यामुळे ही व्यक्तिमत्व आपल्याला अशी घडलेली दिसतात. मूल जेव्हा शाळेमध्ये जातं तेव्हा त्याचं औपचारिक शिक्षण सुरू होतं, पण त्याचं अनौपचारिक शिक्षण हे घरी आईच्या मांडीवर खरं सुरू होतं. आईची मांडी हे मुलाचं खरं विद्यापीठ आहे. इतकं श्रेष्ठ आणि उच्च दर्जाचं विद्यापीठ दुसरं कुठेही आणि कोणतंही नाही. हे खरं आहे आणि हे समजून घेण्याची आपल्याला गरज आहे की खऱ्या संस्कारांना ही इथून सुरुवात होतेच, पण ती त्याच्या आधी गर्भावस्थेत असल्यापासून सुरुवात होते. मातेच्या अंगी खूप क्षमता आहे आणि म्हणून आज या ठिकाणी मातृरूपामध्ये उपस्थित असलेल्या सर्व मातांना मी वंदन करते. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. म्हणून तुम्हा सगळ्या मातांना आठवत, कारण सगळ्या माताच इथे जमलेल्या आहेत. आता संस्कार हा शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर संस्कार म्हणजे नक्की काय आणि संस्कार हे कशासाठी करायचे आणि संस्कार केल्यामुळे काय होते? संस्कार केल्यामुळे आपल्या अंगी एक शिस्त वाढते आणि आपण एका शिस्तीत वाढतो, मोठे होतो. आणि कुटुंबातील सगळ्या जणांना शिस्त लागली तर ते कुटुंब संस्कारित होतं. कुटुंब संस्कारित झालं की समाज संस्कारित होतो आणि समाज संस्कारित झाला की राष्ट्र संस्कारित होतो. आणि आपल्या राष्ट्राला सध्या याची फार गरज आहे की सगळं राष्ट्र हे सुसंस्कृत व्हायला हवंय, सुसंस्कारित व्हायला हवं. संस्कार हे तितकेच महत्वाचे आहे आणि आपल्या हिंदू वैदिक धर्मामध्ये, सनातन हिंदू वैदिक धर्मामध्ये या संस्कारांना अतिशय महत्व आहे. म्हणून येणारी प्रत्येक संतती ही संस्कार संपन्न असावी असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं. आणि म्हणून या संस्कारांचं महत्व आपल्याला कळलं पाहिजे आणि आपण ते समजून घेतलं पाहिजे, आपल्याला ते पटलं पाहिजे. याची आज नितांत गरज आहे. तर संस्कार म्हणजे तरी काय? तर संस्कार म्हणजे अतिशय शुद्ध अशी गोष्ट, पवित्र अशी गोष्ट की जिच्यामध्ये कुठलंही वैगुण्य नाही अशी. म्हणून आपण एखाद्या व्यक्तीला असं म्हणतो ना की ही व्यक्ती सुसंस्कारित आहे. म्हणजे काय? तर तिच्या अंगात सगळे उत्तम उत्तम गुण आहेत. नाव ठेवण्याला कुठेही जागा नाही. तिला आपण संस्कार संपन्न असं म्हणतो. मग तशी व्यक्ती निर्माण झाली पाहिजे, ही काळाची गरज आहे. व्यक्तीतील, आता आपल्या हिंदू धर्मामध्ये जी व्याख्या केलेली आहे ती मी तुम्हाला सांगते की व्यक्तीतील वैगुण्य काढून तिला नवीन नवीन गोष्टी शिकवून शास्त्रशुद्ध करून स्वरूप देणं याचं नाव संस्कार आहे. जे मानवांच्या अंगी सद्गुणांची आधी स्थापना झाली पाहिजे, मग तिचा विकास झाला पाहिजे, तिचं संवर्धन झालं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी अतिशय काळजीपूर्वक कराव्या लागतात. होऊ दे, वाढू दे. जन्माला जीव कोणताही आहे तो कसाही वाढतोच,
पण तो वाढणं आणि वाढवणं याच्यामध्ये फरक आहे. आपोआप होते ती वाढ आणि जाणीवपूर्वक केला जातो तो विकास. हा वाढ आणि विकास मध्ये फरक आहे. आपल्याला व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे, नुसतं त्याला वाढू द्यायचं नाहीये. हे फार महत्वाचं आहे. पूर्वी संस्कार हे पूर्वीपासून आहेत, आता नाही आलेले. आपल्याला आता संस्कारांची संख्या माहिती आहे सगळ्यांना, किती? 16. आपण सगळेजण म्हणतो 16 संस्कार आहेत, सगळ्यांना माहिती आहे. ते कोणते आहेत हे प्रत्येकाला माहीत आहे असं नाही, आणि ते प्रत्येक व्यक्तीवर होतात असंही नाही. पण पूर्वी हे संस्कार किती होते सांगितलं तुम्हाला आश्चर्य वाटेल. ही संस्कारांची संख्या पूर्वी होती 40. काळाच्या उदरामध्ये, काळाच्या ओघामध्ये जशा काही संस्कृती गडप झाल्या, नष्ट झाल्या, नामशेष झाल्या, तसे एक एक संस्कार सुद्धा नामशेष होत गेले आणि त्यांची संख्या 40 वरून 25 वर आली. त्याच्यानंतर आणखीन काही संस्कार असेच नामशेष झाले आणि आता सध्या ही संख्या 16 वर आलेली आहे. पण वेदांमध्ये 40 संस्कारांचा उल्लेख आहे. मी आता 40 नावं सांगणार नाहीये, घाबरू नका. पण असेही 40 होते, 40 वरून 25 आणि 25 वरून आता सध्या 16 आहेत. आपण अशी आता कमान प्रार्थना करूया की आता 16 होऊन संख्या ही कमी व्हायला नको, ही तेवढी राहायला हवी आहे. एवढे संस्कार होणं ही गरज आहे. संस्कारांबरोबरच आपल्या धर्मामध्ये, वेदांमध्ये आणखी एका गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की तो म्हणजे व्यक्तीच्या अंगी आत्मगुण असले पाहिजेत. आता हे आत्मगुण कोणते असावेत, किती असावेत, एकेका शब्दात सांगू चालेल? आत्मगुण कोणते असावेत तर ते 8 असावेत असं सांगितलेलं आहे. पहिला आत्मगुण सांगितलेला आहे भूतमात्रावर दया करणे. प्रत्येक भूतमात्रावर दया केली पाहिजे, माणूसच असं मी म्हणत नाही. अगदी एका वाक्यात सांगणारे. दुसरा आत्मगुण आहे क्षमा. बघा किती महत्वाचा गुण आहे. कोणीही कितीही रागावलं, काहीही वागलं, कसंही वागलं तरी कोणावरही रागवायचं नाही, त्याला क्षमा करायची. सोपं आहे का कठीण आहे? कठीण आहे, पण तो हवा आत्मगुण असं सांगितलेला. तिसरं अनसूया. कोणाबद्दलही मनामध्ये असूया असता कामा नये. असूया हा शब्दच नाही. दत्तात्रयांची आईचं नाव अनसूया होतं. अत्री ऋषी आणि अनसूयांचे पुत्र दत्तात्रय. तिचं नावच अनसूया होतं कारण तिच्या मनात कोणाबद्दलही असूया नव्हती. हा एक गुण सांगितलेला आहे. चौथा आहे शौच. आपण शौच मुखमार्जन करतो, त्यातलं हे शौच नाही बरं. तर हे म्हणजे अंतर्बाह्य शुचिता. म्हणजे शरीराची शुचिता जशी हवी तशी मनाची हवी आणि बुद्धीचीही हवी. शरीर, मन आणि बुद्धी ह्या तिन्ही प्रकारे माणूस शुचिर्भूत असा असला पाहिजे. कुठल्याही प्रकारचं त्याच्या मनामध्ये कटुता येता कामा नये. पुढचा आहे 5वा अनायास. शरीराला कोणत्याही प्रकारचे अनावश्यक कष्ट द्यायचे नाही. आपल्याला कधी कधी अतिशय कष्ट करायची सवय असते, बायकांना जास्तच असते. पण ते थोडंसं हे लक्षात घ्यायचं की अनावश्यक कष्ट द्यायचे नाही, ते टाळायचा प्रयत्न करायचा. पुढचं आहे मांगल्य. सदोदित उत्साही आणि आनंदी राहायचं. याच काळात नव्हे, कायम. कधीही उत्साह कमी होऊ द्यायचा नाही आणि मनाचा आनंद कमी होऊ द्यायचा नाही. पुढचं आहे जरा वेगळा शब्द आहे अकार्पण्य. म्हणजे दैन्यवाणे नसणे. जेव्हा जेव्हा दान करायची संधी येईल तेव्हा तेव्हा सोडायची नाही. यथाशक्ती यथामती जेवढं होईल तेवढं दान करण्याचा प्रयत्न करायचा. पुढचं आहे अस्पृहा. दुसऱ्याच्या वस्तूची लालसा न धरणं. दुसऱ्याकडे आहे म्हणून मला हवं ही इच्छा मनामध्ये होता कामा नये. आपण बायका आहोत, आपल्याला साड्या अतिशय आवडतात,
कितीही साड्या असल्या, कपाटात ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती असली तरी दुसरीच्या अंगावर साडी छान बघितली की आपल्याला क्षणभर वाटतं की अरे अशी साडी माझ्याकडे नाहीये, मला ही साडी हवी, घ्यायला हवी. अशी इच्छा मनामध्ये होता कामा नये. दुसऱ्याकडे कोणतीही वस्तू आली नवीन, त्यांच्याकडे आली, माझ्याकडे नाही, मलाही हवी, असं अजिबात वाटता कामा नये. जे आहे त्या समाधान मानता आलं पाहिजे. जे नाही त्याचं दुःख करायचं नाही, पण जे आहे त्याचा आनंदाने उपभोग घ्यायचा ही वृत्ती म्हणजे असते ही आली पाहिजे. हे 8 आत्मगुण माणसाच्या अंगी असले पाहिजे. अशा गुणांनी युक्त संतती व्हायला हवी, म्हणून हे खास सांगते मी आपल्यासाठी. आता आपण थोडं संस्काराकडे येऊ. आता हे 16 संस्कार जे आहेत यांची सुरुवात कुठून होते? पहिला संस्कार जो आहे त्याचं नाव आहे गर्भाधान. धान, दान नाही, गर्भाधान. हा संस्कार जो आहे हा विवाहानंतर करायचा संस्कार आहे. विवाह हा सुद्धा एक संस्कारच आहे आणि तो संस्कारांनीच व्हावा. रजिस्टर मॅरेज नको, त्याचा संस्कार होत नाही. आता कोणाला पटेल त्यांनी काही करावं, सगळ्यांना स्वातंत्र्य आहे, पण सांगायचं काम आहे माझं इथे बसल्यावर म्हणून मी सांगते. तर गर्भाधान हा पहिला संस्कार, हा विवाहोत्तर करायचा आहे. विवाहाचा उद्देश काय आहे हा विवाह करणाऱ्या वरवधूला कळायला हवा. तो आजकाल कळतो का नाही हा मोठा प्रश्न आहे. विवाहाच्या नंतर, विवाहाच्या वेळेला सुद्धा जेव्हा कन्यादान केलं जातं तेव्हा मंत्र म्हणून गुरुजी असं सांगतात की पितृ आपली 3 ऋण आहे, सांगते मी पुढे, त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी ही माझी कन्या मी तुला देत आहे. हा विवाह संस्कारात सांगितलेल्या मंत्राचा अर्थ आहे. मग आता गर्भाधानाच्या वेळेला काय करायचं असतं तर विवाह संस्कारानंतर केवळ उपभोग घेण्यासाठी विवाह केलेला नाही, शरीर सुखासाठी नाही, तर गृहस्थ धर्माचं पालन करण्यासाठी हा संस्कार केलेला असतो आणि त्याच्यातून सुप्रजा निर्माण व्हावी, पितृऋणातून मुक्त व्हावं अशासाठी हा विवाह संस्कार केलेला असतो. या हा जो संस्कार आहे त्यामुळे पितृऋणातून मुक्त होता येतं. आपण शेतामध्ये धान्य पेरण्यापूर्वी जमिनीची मशागत करतो, तिची स्थिती कशी आहे ती बघतो. चांगलं पीक येण्यासाठी आपण त्याला जे आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी करतो आणि मग त्याच्यामध्ये आपण धान्य पेरतो, तर पीक उत्तम येतं. तीच पद्धत या ठिकाणी आहे. आपल्या गर्भाशयामध्ये बीजाचं धारण आणि पोषण करण्यासाठी स्त्रीचं गर्भाशय हे उत्तम असावं लागतं आणि त्यासाठी हा संस्कार करायचा असतो. म्हणजे गर्भसंबंधामधले जे दोष आहेत ते ह्या संस्कारामुळे दूर होतात. क्षेत्र शुद्धी होते, म्हणजे त्या जागेची शुद्धी होते. हा संस्कार कसा करावा ह्याची सविस्तर माहिती वेदामध्ये सांगितलेली आहे. ज्या क्रियेच्या योगाने पत्नीच्या ठिकाणी गर्भाचं आधान होतं, म्हणजे जिथे गर्भस्थापन होतो त्या जागेवर करायचा हा संस्कार आहे. त्या जागेची शुद्धी होणं, ती जागा आवश्यक तिची तयारी होणं हे आवश्यक आहे. त्यासाठी हा संस्कार असतो. दुसरा संस्कार आहे पुंसवन संस्कार. हा गर्भ निश्चिती झाल्यावर त्या गर्भावर करायचा हा संस्कार आहे. गर्भधारणेनंतर साधारण 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यात हा संस्कार केला जातो. विशिष्ट दिवस, विशिष्ट नक्षत्र बघून गर्भाचं धारण पोषण नीट व्हावं यासाठी हा संस्कार करायचा असतो. या संस्कारामध्ये पती पत्नींनी एकत्र बसून होम करायचा असतो. त्या होमामध्ये भात आणि तुपाची आहुती द्यायची असते, मंत्र म्हणायचे असतात आणि पत्नीच्या हातावर ठराविक धान्य देऊन समंत्र म्हणजे गुरुजी मंत्र म्हणून तिने त्या धान्याचं सेवन करायचं असतं. आणि हे सेवन करत असताना सारंग ऐक, हे सेवन करत असताना
पतीने पत्नीच्या मुखाचं अवलोकन करायचं असतं, म्हणजे तिच्याकडे प्रेमाने बघायचं असतं. असं तिचा परिणाम त्या गर्भावरती चांगल्या प्रकारे होतो. आणि ह्याचा मुख्य फायदा म्हणजे मी आता सांगते, सगळ्यांना माहिती आहे की पूर्वीच्या भाषेत गर्भ पडणे असं म्हणत असत, आता आपण त्याला मिसकॅरेज होणं असं म्हणतो. तर या संस्कारामुळे हा प्रकार होत नाही, टिकतो गर्भ, आणि म्हणून हा संस्कार करायचा असतो. आणि या संस्कारामध्ये आणखीन एक आहे की गर्भामध्ये कोणत्याही प्रकारची विकृती निर्माण होत नाही, प्रसूती अकाली होत नाही, इतके फायदे आहेत. या संस्कारामध्ये स्त्रीच्या नाकातून दुर्वांचा रस घालायचा असतो. आता नाकातूनच का घालायचा प्रश्न आहे. सगळं तोंडाने खायचं आणि हा रस नाकातून कशासाठी? तर नाकातून घातलेला हा जो रस आहे हा थेट गर्भापर्यंत जाऊन पोचतो. इतर अन्न जे आपण तोंडाने खातो हे जठरात जातं, पण हा रस जो आहे हा नाकावाटे घातलेला रस हा थेट गर्भापर्यंत जाऊन पोचतो, म्हणून हा रस घालायचा. शिवाय दुर्वा आपल्याला माहिती आहे, जमिनीपासून जितक्या उंच वाढतात त्याच्यापेक्षा त्या जमिनीला समांतर जास्त वाढतात. त्यामुळे गर्भाची स्थिती जी आहे ही चांगली होते आणि गर्भाशयाची सुद्धा स्थिती चांगली राहते. गर्भाशयामध्ये दुर्वांच्या रसामुळे कोणत्याही प्रकारचा जंतू संसर्ग होत नाही. आजकाल आपल्याला इन्फेक्शन शब्द फार माहिती झालेला आहे, कोणालाही कुठेही कशाचंही इन्फेक्शन होऊ शकते, पण ह्याच्यामुळे ते होत नाही आणि सुप्रजा निर्माण होते. स्त्रीची मनस्थिती ही अतिशय आनंदी आणि चांगली राहते, ती जी आवश्यक आहे त्यासाठी. नंतर त्यामुळे माता पित्यांचे जे स्वभावाचे गुण असतात, चांगले गुण असतात ते, आणि त्यांचं रूप हे गर्भाला म्हणजे बाळाला प्राप्त होत असतं, आणि ते ह्याच्यामुळे चांगले गुण जे आहेत ते प्राप्त होतात, असं या विधीचं महत्व सांगितलेलं आहे. याच्यानंतर विधी जो आहे याचं नाव आहे सीमंतोन्नयन. जरा शब्द थोडा वेगळा वाटेल, कठीण वाटेल. आपल्याला लग्नातलं सीमंत पूजन माहिती आहे, त्याला पण काही जण श्रीमंत पूजन म्हणतात. तसं नाहीये, ते सीमांत पूजन आहे लग्नातलं, आणि हे सीमंतोन्नयन आहे. या दोन शब्द आहेत, सीमंत आणि उन्नयन असे दोन शब्द आहेत. आता गर्भज्ञान झाल्यानंतर कुंसवनाचा संस्कार झाल्यानंतर हा संस्कार केला जातो. हा संस्कार जो आहे ना ते गंमत आहे. याच्यामध्ये आपण बघतो आता गर्भवती स्त्रीच्या किंवा कोणत्याही स्त्रीच्या केसाच्या मधोमध भाग पडलेला असतो. तर या संस्कारामध्ये पतीने हा स्त्रीच्या कपाळापासून जो भाग हा टाळूपर्यंत न्यायचा असतो. तो कंगव्याने पाडायचा नाही, तो दर्भाने पाडायचा आणि तो समंत्रक पाडायचा, म्हणजे गुरुजी मंत्र म्हणून तो भाग न्यायचा. उन्नयन करणे. आणि मग सांगितलं दोन शब्द आहे, सीमंत आणि उन्नयन. तो वरपर्यंत न्यायचा. आता कशासाठी? तर आपण इथे बुद्धी दाखवतो ना आपली, या बुद्धीचं उन्नयन व्हावं यासाठी हे करायचं असतं. म्हणजे परमेश्वर आम्हाला जी संतती देणार आहे ती उत्तम मती बुद्धी असलेली द्यावी, यासाठी ही क्रिया करायची असते. तेव्हा अशी प्रार्थना करायची असते. आणि गर्भाला या संस्काराने प्राणयुक्त करायचं असतं. आपण गणेश चतुर्थीला, आता जवळ आलेत गणपती, गणपतीची पूजा करतो, तेव्हा गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतो. प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय त्या मूर्तीला देवत्व येत नाही. तोपर्यंत ती नुसती मूर्ती असते, तिच्यात देवत्व नसतं. प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर तिच्यात देवत्व येतं. तसं गर्भाला आता प्राणाची स्थापना त्या ठिकाणी करायची आहे, प्राणयुक्त त्या गर्भाला करायचं आहे. आणि हा गर्भ जो आहे, बाळ जे आहे येणारं, हे महान असावं, विद्वान असावं, संपत्तीयुक्त असावं, आणि त्याला उत्तम बुद्धी प्राप्त व्हावी, संशय प्राप्त व्हावं, ती बुद्धी चांगली असावी, म्हणजे सुमती असावी. अशासाठी आम्हाला हा असं बाळ प्राप्त व्हावं ही प्रार्थना करून हा संस्कार करायचा असतो.
या वेळेला उंबराच्या फळांची माळ तिच्या गळ्यामध्ये घालायची असते. आता प्रश्न असा येईल ना की सगळी एवढी फळं छान छान सोडून उंबर कुठून आले? तर त्या उंबर हा जो वृक्ष आहे त्याचं काही महत्व आहे की उंबराचा वृक्ष हा लागवड करून करायचा नसतो, तर लावायचा नसतो. निसर्गामध्ये प्राण्यांच्या विष्ठेतून त्या वृक्षाची निर्मिती होत असते. शिवाय त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला पाणी घालावं लागत नाही किंवा घालायचं नसतं. पावसाच्या पाण्यामध्ये तो वृक्ष मोठा होत असतो. पावसाळा संपल्यानंतर त्याला पाणी घालायचं नाही, जमिनीतलं पाणी शोषून घेऊन तो आपोआप वाढतो. हे जे त्याचे काही गुण आहेत याच्यामुळे ती उंबराच्या फळांची माळ तिच्या गळ्यामध्ये घालायची. या उंबराला हरित वृक्ष किंवा देववृक्ष अशीही नावं आहेत. या वेळेला हे जे उन्नयन करायचं आहे मी सांगितलं, म्हणजे भांग इथपासून वरपर्यंत टाळूपर्यंत न्यायचं आहे. ते करत असताना चंद्राची स्तुती करायची आहे. म्हणजे चंद्राचं वर्णन करणारे, चंद्राची स्तुती करणारे जे वेद मंत्र आहेत, हे सामवेदामध्ये हे मंत्र आहेत. हे मंत्र त्यावेळेला गुरुजींनी म्हणायचे असतात, गुरुजी म्हणतात, म्हणजे ते बालकाला ऐकायला मिळतात. याच्यामुळे काय होतं तर चंद्र हा जो आहे हा मनाचा कारक आहे. चंद्रामुळे मानसिक शक्ती वाढते. या काळामध्ये या आईची म्हणजे होणाऱ्या आईची अवस्था, मानसिक अवस्था ही चांगली असावी लागते, प्रसन्न असावी लागते, आनंदी असावी लागते, मनाने ती खंबीर असावी लागते, ती घाबरट असून चालत नाही. मग ह्या चंद्राच्या उपासनेमुळे ती अशी तिची मानसिक तयारी होते, तिच्याबरोबर तिच्या बाळाची सुद्धा होते. आणि आता हळूहळू बाळ याच्यानंतर म्हणजे या संस्कारानंतर स्वतंत्रपणे श्वासोच्छ्वास करायला लागणार आहे. ते श्वासोच्छ्वास करण्यासाठी त्याला जो प्राणवायू लागणार आहे ते जो तो घेणार आहे तो योग्य प्रमाणात आणि योग्य गतीने त्याच्यापर्यंत पोचावा, त्याला तो घेता यावा, यासाठी हा संस्कार करायचा असतो. आणि मस्तक म्हणजे टाळू जी आहे त्या टाळूपासून त्या गर्भापर्यंत हे जे सगळं आहे त्याचा प्रवास आहे, नो सगळा त्याला व्यवस्थित करता यावा, हा हेतू आहे. आता पुढचा संस्कार सांगते. पुढच्या संस्काराचं नाव आहे जातकर्म. हा संस्कार मात्र बालकाच्या जन्मानंतर करायचा असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर नालच्छेदन करण्यापूर्वी म्हणजे नाळ कापण्यापूर्वी हा संस्कार करायचा. हे फार कठीण आहे, पण त्यामुळे तेव्हा नाही जमला तर नंतर योग्य दिवस आणि वेळ बघून हा केला तरी चालतो. हा कशासाठी करायचा तर बाळ जेव्हा गर्भामध्ये असतं तेव्हा ते पाण्याच्या आवरणामध्ये असतं आणि त्यावेळेला त्यातलं काही पाणी हे बाळाच्या पोटात गेलं असेल अशी शक्यता असते आणि त्यामुळे त्या बाळामध्ये काही प्रमाणात, थोड्या प्रमाणात दोष निर्माण होण्याची शक्यता असते. तर या संस्कारामुळे हे दोष दूर होतात आणि त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती ही चांगली होते, त्याच्या आयुष्याची वृद्धी होते. या वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांनी करायची असते, तिचा उपयोग चांगला होतो. सहाणेवर अगदी शुद्ध तूप, शुद्ध सोनं आणि शुद्ध मध हे उगाळून त्या बाळाला साठवायचं असतं. त्यामुळे त्याची बुद्धी चांगली होते. ही गोष्ट आवर्जून सगळ्यांनी करावी. याच्यामुळे आणि चांदीच्या चमच्याने जर बाळाला साठवलं तर फारच उत्तम. आता ह्यामुळे बाळाच्या हृदयामध्ये आस्तिकता निर्माण होते. बाळाच्या जन्मानंतर सारं काही बाळाच्या बाबांनी बाळाच्या दोन्ही कानामध्ये मंत्र म्हणायचे असतात. आता बाळाच्या बाबांनाच मंत्र येत नसतील तर बाबा कुठून मंत्र म्हणतात? शक्य आहे का? नाही ना. पण किमान त्याच्या कानात काहीतरी चांगलं ऐकवावं, काही नाही तर निदान गणपतीचं नाव तरी बाळाच्या कानात सांगावं, तेवढं आपल्याला नक्की करता येईल. किंवा एखादा श्लोक ऐकवावा जो आपल्याला येत असतो, तर ते दोन्ही कानामध्ये त्याला ते ऐकवायचे. त्याला पहिल्यांदा चांगलं काहीतरी त्या बाळाच्या कानामध्ये जावं हे असतं. आणि हे हे झाल्यानंतर बाळाचं मुखावलोकन करावं.
हे झाल्यानंतर स्नान करावं आणि मग हे कशासाठी करायचं आणि बाळाची टाळू हुंगायची म्हणजे टाळूचा वास घ्यायचा. हे सगळं बाळाच्या बाबांनी करायचं. का करायचं तर मगाशी मी सांगितलं होतं 3 ऋण आपल्यावरती आहेत. त्या 3 ऋणातून मुक्ती मिळते आईला बाबांना दोघांनाही. कारण ही मुलगी आपल्याला कशासाठी दिलेली आहे, वंशवृद्धीसाठी दिलेली आहे आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर मग ह्या 3 ऋणातून आपण मुक्त होतो. देवऋण, पितृऋण आणि ऋषीऋण यासाठी ही क्रिया करायची आहे आणि ही क्रिया करत असताना सोयराची बाधा नसते. त्याचं सोयर आहे कसं करायचं असं नाही, त्याच्यासाठी सोयराची बाधा होत नाही. हे सगळे मी आतापर्यंत आपल्याला एवढे संस्कार जेवढे मला आवश्यक वाटेल तेवढे सांगितले. आता काही मंत्र म्हणायला वंदनाने सांगितलेले आहेत ते थोडेसे म्हणण्याचा प्रयत्न करते. कंटाळा आलाय का? तर सगळ्यात जे आहे आपल्या सगळ्यांना माहिती असलेली रामरक्षा. या रामरक्षेमध्ये काही कवचाचे श्लोक आहेत. कवचाचे श्लोक म्हणजे आपल्या मस्तकापासून पायापर्यंत रामचंद्राने आपल्या सगळ्या अवयवांचं रक्षण करावं यासाठी हे श्लोक आहेत. आता बाळाचे आणि बाळाच्या आईच्या आणि आपल्या सगळ्यांच्या सुद्धा अवयवांचं रक्षण व्हावं ही आपली इच्छा अपेक्षा असणारच आहे. याचं वैशिष्ट्य असं की या प्रत्येक अवयवाबरोबर श्रीरामांचं एक एक विशेषण आहे आणि ती विशेषणांचा अर्थ जर बघितला तो लावला तर श्रीरामांचं संपूर्ण चरित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. अशी या श्लोकांची रचना केलेली आहे. इतके हे श्लोक महत्वाचे आहेत. तर आता ते मी म्हणते. शिरो मे राघव पातू. तुम्हाला येत असेल तर म्हणायला हरकत नाही. भालचरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्र प्रिय श्रुती घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिञ्जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटी पातु सखिनी हनुमत्प्रभुः पूरूरमुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकः जाह्नवी सेतुकृत् पातु जर्घेयशमुकान्तकः पादौ विभीषणश्रीद पातु रामोऽखिलौ बभुः. एवढे हे श्लोक आपल्या शरीराचं रक्षण करण्यासाठी रामरक्षेमध्ये आहेत. हे सगळ्यांनी रोज म्हणावेत. अगदी आपल्या घरात ते चालू राहिले ना तर खूप फायदा होतो. संध्याकाळच्या वेळेला रामरक्षा अवश्य म्हणावी. दुसरा रामरक्षेमध्ये अतिशय महत्वाचा श्लोक आहे. त्याचं वैशिष्ट्य सांगते. संस्कृतचा कोणी अभ्यासक असेल, आमची नक्षत्र आलेली आहे इथे, तर ते संस्कृत प्रथमाते संबोधन या ज्या विभक्ती आहेत त्या विभक्तीतला प्रत्येक विभक्तीचा एक एक रूप म्हणूया आपण येईल अशी या श्लोकाची रचना केलेली आहे. प्रथमाते संबोधन सगळ्या विभक्तींची रूपं या श्लोकामध्ये आलेली आहेत. हा श्लोक आल्यानंतर संस्कृतचं ज्ञान तुझ्या बाळाला नक्की होईल म्हणून तो श्लोक ऐकतो. तर तो म्हणूया आपण श्लोक. रामो राजमणि सदा विजयते रामो रमेशं भजे रामेण विहता निशाचरचमू तस्मै नमः. एवढे हे असे हे रामरक्षेचे श्लोक आहेत. आता आशीर्वादपर काही मंत्र म्हणा श्लोक म्हणा म्हणण्याचा प्रयत्न करते. श्री गणेशाय नमः. कुलस्वामी नाव घ्या कुलस्वामीचा. कुलस्वामी कुलदेवताभ्यो नमः. गुरुभ्यो नमः. माता पितृभ्यां नमः. अथ देवता वंदनपूर्वक शांती सूक्त प्रारंभः. हरि ओम. सिद्ध्या विद्या समेतो गणपतिरतय शंकरं शोमिदत्ते लोकानां कल्मषायी प्रदहत कुशलो यो विभुर्विष्णुनामा अज्ञानत्वान्तहारी निरपतरत्या शक्तिः वंदे वज्रस्वरूपं यगुणगुणमयं सच्चिदानन्दभक्त्या श्रीगणेशं शिवं दुर्गां विष्णुं सूर्यं च शारदां माता पितृगुरुं दत्तं
नत्वा स्तोत्रं पठाम्यहं नारदाद्यार्षिगणा ईशान्ये शतकोऽध्याः भवन्तु कार्यकर्तॄणाम् आशीर्वादपरायणाः नमो गुरुभ्यो गुरुपादुकेभ्यः नमः परेभ्यः गुरुपादुकाभ्यः आचार्यसिद्धेश्वर पादुकाभ्यो नमोऽस्तु वै विप्रपदाम्बुजेभ्यः आदित्यं च विदुं च भूमितलं चन्द्रात्मजं सद्गुरुं देवानां तु बृहस्पतिं पद्गुरुं दैत्याधिपानां गुरुं छायापुत्रशनिं च वक्रगतिं राहुं च दैत्याधिपं केतुं सर्वजनार्तिहान्वितरां वन्दे दवैताङ्ग्रहान् कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोऽथ गौतमः प्रबलग्निर्वसिष्ठश्च साध्वी चैवाप्यरुन्धति मूर्तिब्रह्मण्यदेवस्य ब्रह्मण्यतेज उत्तमं सूर्यकोटिप्रतीकाश ऋषिवृन्दर्गमाम्यहं नमोऽस्तु ऋषिवृन्देभ्यो देवर्षिभ्यो नमो नमः सर्वपापहरेभ्यश्च वेदविभ्यो नमो नमः पृथ्वीत्वया कृता लोका देवीत्वं विष्णुना कृता वञ्चनार्यमादेवी पवित्रं गुरुचासनं गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी सारेऽस्मिन् सन्निधा भवतु नमो नमस्ते स्फटिकप्रभाय सुश्वेतहाराय सुमङ्गलाय सुपाशहस्ताय शासनाय जलादिनाथाय नमो नमस्ते बोधिपदेवरूपस्वं कर्मसाक्षीय विघ्नकृत् यावत् कर्मसमाप्तिस्यात् तावदत्र स्थिरो भव अनेकरूपभेदेन प्राणिनां जीवनं परं सर्वत्र सञ्चरन्तं वायुमन्येनरूपं निर्रूपं निर्विकारं च सर्वत्र व्यापकं सदा ब्रह्मस्य रूपमज्ञेय माकाशं प्रणमाम्यहम् क्षेत्रपालगणाधीशं चत्वराधिष्ठितं सदा पूजासौख्यमदं नित्यं क्षेत्रपालं नमाम्यहम् गृहे शशिवकर्तारं गृहे स्थित्वा निरन्तरं धनधान्यप्रदातारं वन्दे वास्तवपतिं मुदा तीर्थदमित्रमहाकाय कल्पान्तरहनोपमो भैरवाय नमस्तुभ्यं अनुज्ञां दातु वर्षसि अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमि संस्थिताः ये भूता विघ्नकर्तारस्ते गच्छन्तु शिवाज्ञयाः तत्र संस्थितं भूतं स्थानमाश्रित्य सर्वतः स्थानं त्यक्त्वा तत्सर्वं यत्र स्थं तत्र गच्छतु श्रुतिरग्निश्रुतिर्वायुश्रुतिसूर्यश्रुतिर्भूः श्रुतिशुक्रश्रुतिर्गङ्गा कुर्वन्त्वेतात् स्खलं श्रुतिः भद्रं शृणुयामो भद्रं कर्णाभ्यां सर्वदा वयं भद्रं पश्येम नेत्राभ्यां विजन्तों वैस्तिरैः सदा यदा स्याद्देवहितं पूर्णं जीवेम भूतले इन्द्रो वृद्धश्रवाः कुर्यात् स्वस्ति नः सुखसम्पदः विश्ववेदास्तथा पुरुषां स्वस्ति कुर्यात् च सर्वदा अरिष्टनेमिस्तार्क्ष्यो च स्वस्ति नः स्यात् बृहस्पतिः समपूजकानां परिपालकानां यतेन्द्रियाणां च तपोधनानां देशस्य राष्ट्रस्य कुलस्येभ्यः करोतु शान्तिः भगवान् गणेशः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते भगन्ते वरुणो राजा भगं सूर्यो बृहस्पतिः भगविन्द्रश्च वायुश्च भगं सप्तर्षयो ददुः स्वस्तिस्तु ते कुशलमस्तु चिरायुरस्तु भोगादिहस्तिरर्हान्यसमृद्धिरस्तु ऐश्वर्यमस्तु बलमस्तु रुक्षयोस्तु वंशे सदैव भवतां हरिभक्तिरस्तु आयुरारोग्यपुत्रादि सुखश्रीप्राप्तिरस्तु च आपद्विघ्नविनाशाय शत्रुबुद्धिक्षयाय आरोग्यं सवितातनोतु भवताम् इन्दुर्यशं निर्मलं भूमिसुतस्वधांसुतनयं प्रत्याङ्गुरुगौरवं काव्यं कोमलवाद्विलासमतुलं मन्दोमलं सर्वदा राहुर्बाहुबलं विनोदशमनं केतुः कुलस्योदनति स्वस्ति प्रजाभ्यः प्रतिपालयन्तां न्यायेन मार्गेण महीन् मनीषः पूर्णं नैभ्यः शुभमस्तु नित्यं
लोका समस्ता सुखिनो भवन्तु काले वर्षतु पर्जन्य पृथिवी सस्यशालिनी देशोऽयं शोभरहितः प्रजाः सन्तु निर्भयाः सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ओम शांती शांती शांती. मला इथे एवढ्या सुंदर सोहळ्यामध्ये आनंदोत्सवामध्ये सगळ्यांचा गप्पा मारण्याचा मूड असताना मला इथे वंदनाने पाचारण केलं आणि बोलण्याची संधी दिली. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. खूप 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 धन्यवाद.